चला मॅचला होते स्टार्ट. एलिमिनेटर 2 चा मुकाबला. या ठिकाणी जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल, जो संघ पराभूत होईल या स्पर्धेच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. चला सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झालेले आकाश गोलंदाजी मार्क वरती आलाय. प्रणय स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती हेमंत गाडीगावकर. अगोदरच्या मॅच मध्ये निश्चितच आपण पाहतो एलिमिनेटर 1 चा खेळत असताना जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मॅच जर्सी त्याच्या खांद्यावरती दिसते. पहिला चेंडू फुल टॉच ऑन साइडला मारला, फिल्डर आलाय चेंडूवरती. ओ हो जबरदस्त फिल्डिंग आकाश साळुंके. पूर्णतः स्वतःला झोकून दिला त्या चेंडूला सक्सेसफुली अडवलाय, मध्ये ठेवलाय. एकच धाव घेण्याची संधी मिळाली आणि एका धावाने सुरुवात होते या ठिकाणी विभूती विनेट संघाची. साहिल गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिला चेंडू निश्चित फुलटॉस टाकला होता, परंतु त्या चेंडूवरती फक्त न फक्त एकच धाव आली. हेमंत आता मात्र स्ट्राईक एंड वरती आहे. साहिलचा हा बॉल निश्चितच हेमंत साठी असणार. थोडीशी वाट पाहिली, जागा बनवली, ऑन साइडला चेंडू पाठवून दिला गॅप मधून. पंचांचा इशारा, 4 धावांचा चौकार. चेंडू फुलटॉस चान्स दिला होता, परंतु त्यावरती एक आल्यानंतर स्ट्राईक वरती आल्यानंतर हेमंतनी हा ठोकलाय चौकार. पुन्हा एकदा साहिल आता मात्र स्ट्राईक गोलंदाजी मार्क वरती रेडी होतोय. थोडासा दबाव आहे कारण हेमंत समोर गोलंदाजी टाकायची आहे आणि हेमंतने एक चौकार अगोदरच ठोकलाय. आता मात्र त्याला थांबवायची गरज आहे ती साहिलला. 2 चेंडू 5 धावा फलकावती. मात्र बाळात स्विंग मारण्याचा प्रयत्न, चेंडू क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. चला बॅक टू बॅक 2 चौकार आल्यात. पूर्णपणे दबावामध्ये टाकून दिलाय गोलंदाजाला, परंतु गोलंदाज पहिलं षटक यासाठी येतोय की ज्या दबावामधून बाहेर मी येऊ शकतोय आणि तो विचार मनामध्ये घेऊन पुढचे 3 चेंडू टाकण्यासाठी रेडी झालाय. हेमंत करता हा चेंडू आता मात्र ऑप्शनच्या बाहेर असल्या कारणे पंचांचा इशारा या ठिकाणी. इट्स वाईड चेंडू. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावफलक जाऊन पोहोचते 10-10 या आकड्यावरती. साहिलचा पुढील चेंडू निश्चित हेमंतसाठी असणार आहे. ओहो या ठिकाणी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला तर बॅटीची वरची कडा लागून यष्टी रक्षकाकडे जातोय. चेंडू सहजरित्या झेल टिपतोय आणि हेमंतला परत जावं लागते. पहिल्या 3 चेंडूवरती दबावामध्ये आहेत, परंतु तिकडनं त्या दबावामधून बाहेर येण्याचा प्रयत्न नक्कीच करेल आणि ह्या चेंडूवरती करून दाखवलाय. आणि या कारणे मयूरचं हे सॉन्ग मास्टर माइंड आहे. आजच्या दरम्यान परागदादा फणसे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमार्फत. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपला. 10 धावांवरती पहिला गडी या ठिकाणी गारद झालाय आणि त्यानंतर आलेला फलंदाज नयन कालुष्टे. जबरदस्त हिटर फलंदाज निश्चितच आपण पाहतोय नयनला. कोरडपा चेंडू आता मात्र बॅटीची वरची कडा लागली होती आणि कव्हरच्या दिशेला त्या ठिकाणी वाचले, परंतु नॉन स्ट्राईक एंड वरती वाचले नाहीये. हे रनआउटच्या रूपाने त्यांना परतावा लागेल.
तीन चेंडूवरती 10 धावा गेल्या. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर विकेट हासिल केला आणि त्याच्यानंतर नयन कालुष्टे सुद्धा या ठिकाणी रनआउट स्वरूपाने बाद झालाय. म्हणजे साहिलने केलाय कमबॅक. 5 चेंडू 10 धावा फलकावरती, 2 गडी बॅक टू डिपार्ट. आणि आता मात्र लेफ्ट हँड फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती येतोय मार्क रॉड्रिग्ज. लास्ट बॉल प्रणयसाठी असणार आहे. हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडू. फायनलच्या दिशेला जातोय, अडवला जातोय आणि एकच धाव भेटेल या चेंडूवरती. दरम्यान पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा फलकावरती 2 गडीच्या मोबदल्यानंतर विभूती विनेट संघ. चला, पहिल्यामध्ये 11 आलेले आहेत. सुरुवात चांगली झाली होती पहिल्या 3 चेंडू, परंतु त्याच्यानंतर 2 विकेट गेल्यानंतर आपण पाहतोय मागच्या 3 चेंडूवरती फक्त ना फक्त 1 धाव आली आणि 2 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 11 आले. प्रणय खेळपट्टीमध्ये अजूनपर्यंत आहे. सँडीचा पहिला चेंडू हो निश्चितच कट करण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी पॉइंटच्या दिशेला, परंतु या ठिकाणी चेंडू झाला मिस. चेंडू देवेंद्र यांच्या हातामध्ये गेला विकेटीच्या रूपामध्ये. आपण पाहतोय देवेंद्र निर्धाव चेंडू पडलाय. आता मात्र ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू, त्या कारणे पंच अजित सरांचा या ठिकाणी वाईटचा इशारा. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ करून जाईल. 12 धाव फलकावधी. सँडी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती रेडी झाले. तर मात्र थोडंसं या ठिकाणी अक्रॉस लाईन टाकण्याचा प्रयत्न केला जातोय सँडी कडून, परंतु ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू या ठिकाणी पडला जातोय. त्या कारणे अजून एक वाईटचा इशारा पंचांकडनं आलाय. अजून एक अवांतर चेंडू पडलाय. 13 धावा फलकावरती लगावले गेलेत. तर नोचा इशारा पंचांकडनं आलाय आणि त्या नो आखूट टप्प्यात चेंडू होते. आपण पाहिलं तर फायनलच्या दिशेला चेंडूला पाठवून दिलं 4 धावांसाठी. नो प्लस 4 तब्बल 5 धावा धावसंख्येमध्ये ऍड झाल्यात. सुरेख पद्धतीने हाताळलं होतं. त्याच्यानंतर वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला गेला होता सँडीने, परंतु ते 2 अवांतर चेंडू आणि त्याच्यानंतर अजून एक वेगवान चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये जास्तच आखूट चेंडू पडला. नोचा इशारा पंचांकडनं झालाय. हलगर्जीने घेऊन काढला चेंडू. निश्चितच एक धाव काढण्याचा प्रयत्न केलाय आणि सक्सेसफुली प्रयत्न राहिलेला आहे आणि 1 धावाने धावसंख्या या ठिकाणी वाढते. धावफलक जाऊन पोहोचते. 19 या आकड्यावरती. शेवटपर्यंत राहण्याचा प्रयत्न करतोय. एक चौकार आलाय आणि अवांतर धावा सुद्धा अशाच येतात. तर नक्कीच आपल्याला जास्त जोखीम पत्करायची गरज नाही. त्या कारणे चांगल्या चेंडूवरती एकेरी धाव घेणं गरजेचं आहे. आता मात्र ओहो जबरदस्त चेंडू वाटलं होतं मार्कला. यस, लेग बायचा इशारा पंचांकडनं आलाय या ठिकाणी. मार्कला वाटलं होतं निश्चितच चेंडू माझ्या मागून निघून जाईल का, परंतु या ठिकाणी त्याच्या शरीराचा वेध घेतला चेंडूने आणि फिल्डरने अडवेल तोपर्यंत लेग बायची 1 रन या ठिकाणी काढलंय. 20 धावा फलकावरती. पुन्हा एकदा सँडी टू प्रणय म्हात्रे. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू. आणखीन एक अवांतर चेंडू. आणखीन एक वाईटचा इशारा पंचांकडनं आलाय. 21 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. निश्चित आपण पहिल्यामध्ये आल्या होत्या 11 आणि दुसऱ्यामध्ये आतापर्यंत आल्यात 10 आणि पुढच्या चेंडूवरती जबरदस्त झेल. सौरभ रेड्डी त्या ठिकाणी तैनात केले गेले होते आणि सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळाला. प्रणय या ठिकाणी पाहतच राहिले कुठल्या पद्धतीने हा झेल टिपला.
निखिल आलाय नवीन फलंदाजी मार्क वरती. पांड्या या ठिकाणी होताना बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. निश्चित वाटलेलं होतं की तो चेंडू खोलवर टप्प्याचा आहे, ड्राईव्ह करेल, परंतु त्या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर थोडंसं चेंडू वर गेला आणि बॅटीच्या वरती लागल्या कारणे थोडासा चेंडू वर असल्या कारणे झेल क्षेत्ररक्षकापर्यंत तो झेल पोहोचला आणि सुरेख पद्धतीने झेल टिपला तो आणि त्याच्यानंतरच्या चेंडूवरती एक धाव आलाय. लास्ट बॉल ड्राईव्ह केलाय या ठिकाणी. फिल्डिंग जबरदस्त झालंय. जमीन लगत येणारा चेंडू अचानक उडला आणि त्या चेंडूवरती नजर ठेवली क्षेत्ररक्षकाने आणि त्या चेंडूला अडवला. एकच धाव घेण्याची संधी मिळाली. दरम्यान दुसरं षटक या ठिकाणी संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2-3 23 23 धावा फलकावरती 3 गाड्याच्या मोबदल्यानंतर विभूती विनेट सायबा संघ. देवेंद्र परब तिसरा गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी आलाय. मार्क समोर आहे. लेफ्ट हँड बॅटर मार्क. ओहो, टप्पा पडून थोडासा मध्ये येणारा चेंडूला हलक्या रीतीने खेळून काढलाय. सुरेख चेंडू होता आणि त्या चेंडूवरती एकेरी धाव आलाय. 24 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. दोन्ही आपण पाहायला गेलं तर या इनिंगचे 17 चेंडू बाकी आहेत. देवेंद्र पुन्हा एकदा रेडी झाला. निखिल करता चेंडू टाकण्यासाठी. ओहो, हा चेंडू सुद्धा सुरेख पद्धतीने टाकण्यात आला होता. हा चेंडू सुद्धा निश्चितच राईट हँडर फलंदाज होता निखिल. टप्पा पडल्यानंतर त्याच्या अंगावरती चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्या चेंडूला टॅपच्या सहारे खेळून काढला. एकेरी धाव काढली गेली या चेंडूवरती. एका धावनेशी धाव फलक 25 वरती पोहोचलाय. हा चेंडू आखूड टप्प्यात होता परंतु बॅटची कडा लागून थोडासा फिरतोय चेंडू. जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याची संधी मिळाली आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी बघता बघता चोरून काढलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं फिल्डर त्या ठिकाणी थोडासा हलगर्जीपणा झालेला आहे फिल्डर कडनं आणि त्याचा फायदा उचलत असताना दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी काढून घेतलेली आहे. ड्राईव्ह केल्यामुळे सरळ बॅटने या ठिकाणी साईलने चेंडू लावला. एकच धाव घेण्याची संधी मिळाली. चार चेंडू तिसऱ्या षटकात आतापर्यंत संपल्यात. 28 धावा फलकावरती. एकेरी दुहेरी धावसंख्येवरती भर देताना हे दोन्ही फलंदाज आतापर्यंत पाहायला मिळाले. आता मात्र हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी बाद होतोय निखिल. फलंदाजी मार्क वरती आलाय. येस, थांबवलं आणि इट्स लास्ट बॉल आहे याचा इशारा या ठिकाणी पंचांनी दिलाय. कोलटप्पा चेंडू या ठिकाणी बॅटीची कडा लागून चेंडू जातो पॉइंटच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती येऊन त्याला अडवून या ठिकाणी फेकेल. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केलाय. दरम्यान तिसरं षटक या ठिकाणी संपलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यानंतर विभूती विनेट सायबा संघ या ठिकाणी लगावतोय. सर सँडी या ठिकाणी आलाय हे चौथं षटक टाकण्यासाठी. सँडी समोर आहे सुशांत. 29 धावा फलकावरती आहेत. नक्कीच 2 षटक अजून बाकी असतील. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला आणि 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केलाय. हे जोखीम जास्त पत्करत नाहीये कारण आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर 4 विकेट या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्या कारणे निश्चितच खराब चेंडू वरतीच आपण प्रहार करावेत आणि चांगले चेंडू पडले त्याच्यावरती स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने खेळणं गरजेचं आहे. मात्र या ठिकाणी हिट करण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा लागून चेंडू जातोय सीमारेषे पार आणि या चेंडूवरती गडी झालाय बाद.
जे टायमरचे जे होतं टाइम भरपूर कमी राहिलेला आहे, तर नक्कीच त्याचं भान ठेवा आणि मॅच जास्त खेळा. विकेट गेलाय, नवीन फलंदाज आलाय फलंदाजी मार्क वरती या ठिकाणी शुभम. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडे या ठिकाणी आलेला आहे. अवांतरने धावसंघामध्ये या ठिकाणी वाढ झाले. हा सुद्धा वाईट, अजून एक वाईटचा इशारा पंचांकडनं. लेग स्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू, लेग स्पिनचा मारा करतोय, परंतु जो टप्पा आहे तो टप्पा बरोबर आहे, परंतु तितका चेंडू फिरत नाहीये. त्या कारणे अवांतरवरती अवांतर चेंडू पडताना आपल्याला पाहायला मिळाले. 32 वरती धावफलक पोहोचलाय. अजूनही आपण पाहायला गेलं तर या इनिंगचे 10 चेंडू बाकी आहेत. शुभम करता पडणार चेंडू, हो नजाकत भरा फटका आणि चेंडूला पाठवलाय 4 धावांसाठी. चौकार. ही बॉलिंग सांगायचं झाला तर चेंडू सीमा धावांनी वाढ झालाय धावफलकावरती. धावफलक आपण पाहिलं तर धावा आहेत 36. हलक्या खेळून काढला. पहा याच्या अगोदरच्या चेंडूवर निश्चितच चौकार आला होता, त्याच्यानंतर आपण पाहिला हा चांगला चेंडू पडला आणि चांगल्या चेंडूला सन्मान देऊन स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी शुभमने केलाय. एका धावाने धावसंघामध्ये वाढ. 37 धावा फलकावरती. 2 चेंडू अजूनही बाकी असतील. ओहो, बॅटीची कडा लागून या ठिकाणी दरम्यान रिजन मध्ये चेंडू जातोय. चांगलाच प्रयत्न होता, परंतु प्रयत्नाला यश लाभलं नाही. चेंडू गेलाय सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. विकेटच्या मागे त्या ठिकाणी पडदा खेचून बसल्यात. त्यांना विनंती असेल पडदा सोडायचा आहे. मॅच पाहायची असेल उभे राहून बघा प्लीज. 4 धावांनी धावफलक 41 वरती पोहोचलाय आणि शेवटचा बॉल. शेवटच्या चेंडूवरती आलाय 1 धाव. दरम्यान चौथं षटक या ठिकाणी संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 42 रन ऑन द बोर्ड. 1 मिनिट थांबवतोय अनिल. सेकंड लॉटला सुरुवात होणार आहे. ज्या वेळेला शेवटचा बॉल पडेल त्यानंतर दोन्ही कर्णधार आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. जयू दुर्गेश 11 वर्सेस हस्ती स्पोर्ट्स सायबा या 2 संघादरम्यानची पहिली मॅच. नाही, अनबिटेबल 3999 वर्सेस ALC स्पोर्ट्स अमाया क्लासिक क्लब या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी येऊन थांबायचंय. जसा शेवटचा बॉल पडेल त्यावेळेला तुम्हाला विकेटच्या दिशेने यायचंय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सर. पहिला चेंडू निश्चित आपण पाहिलं तर बॅटची कडा लागून थर्डमॅन रिजनला चेंडू जात होता आणि त्या ठिकाणी जितेश पाटीलने चेंडूला अडवलाय आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर दुसरी रन घेण्याची संधी मिळाली होती आणि ती दुसरी रन या ठिकाणी यशस्वीरित्या घेतलाय. त्यामध्ये थोडासा मागे जाऊन टॅपच्या सहारे खेळलेला फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षकचा थोडासा फंबल झाला, परंतु स्वतःला सावरला आणि त्या चेंडूला पुन्हा एकदा गॅदर केलं, अडवला चेंडूला आणि एकच रन घ्यायची संधी मिळाली. दोन्ही फलंदाजांना 1 रन घेतलाय. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय. 45 रन ऑन द बोर्ड. आणि आता मात्र या ठिकाणी शुभमच्या बॅटीतून येतोय खणखणीत चौकार. शुभम निश्चितच चौकार ठोकलाय. 4 धावांनी वाढ. 49 रन ऑन द बोर्ड. आणि आता मात्र थोडंसं दबावामध्ये चेंडू टाकलाय तर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. वाईडचा इशारा पंचांकडनं आलाय आणि 50वी धाव या ठिकाणी फलकावरती लगावलाय. कट केलाय पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. जसा चेंडू अडवलाय तशीच फेकी सुद्धा केली आणि एकच रन घेण्याची संधी मिळालाय. 1 धावांशी धावफलक 51 धावा. सुशांत जबरदस्त हिट कव्हरच्या दिशेला सौरवच्या बाजूने मारलाय. चौकार. जबरदस्त बॅटिंग मधल्या फळीमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवात तितकी
चांगली नव्हती, परंतु एंड मात्र या ठिकाणी मधल्या फळीतल्या फलंदाजांनी जबरदस्त करार लावलेला आहे. 55 धावा फलकावते. आता मात्र सरळ बॅटिंग मारला फटका, फिल्डिंग चांगली जबरदस्त अडवल्या चेंडूला, एक धाव घेतली, दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केलाय. तिसरी घेण्याचा प्रयत्न परंतु असफल राहील. सुशांत या ठिकाणी होतोय रनआउटच्या रूपाने. चला या दोन्ही कर्णधार ALC स्पोर्ट्स अमाया क्लासिक क्लब संघाचा कर्णधार आणि अनबिटेबल 3999 अनबिटेबल 3999 वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप शर्मा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. अनिल माईक बंद करतो प्लीज. टेल्स आणि टेल्स आलाय. सुरेश थांबायचा आहे. लॉसन नाणेफेकीचा कौल जिंकला, काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू. ओव्हरऑल या VPL ची किती आतुरता होती आणि आता VPL भेटीला आल्यानंतर कशा प्रकारे फील करताय? दरवर्षी आपण कामच करतो, खेळतो, परत हे सगळं आयोजन करणं आणि खेळणं सोपी गोष्ट नाही, पण करावं लागतं आणि खेळायचं पण आहे. ही इच्छा आहे म्हणून आपण टीम टाकतो, खेळतो आणि हे सर्व जे आयोजन आहे ते आपली सर्व कमिटी आहे त्या सर्वांच्या सपोर्टनी हे सगळं होते, म्हणून खेळायला खूप मजा येते. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा. सूरज, तुझ्यासाठी VPL खूप सारी मेहनत सगळ्यांची आपण सुद्धा बघितली आहे. ॲज अ प्लेअर म्हणून खेळत असताना किती उत्सुकता असते आणि आज अनबिटेबल 3999 मध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून रोल अदा करताय, कसं वाटतंय? आम्ही वर्षभर VPL साठी वाट बघत असतो की VPL कधी येते आणि कधी आम्ही खेळतो. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा यापुढील होणाऱ्या मॅच साठी. ग्रुप बे ची सुरुवात होणार आहे. ग्रुप बी चा पहिला सामना ALC स्पोर्ट्स अमाया क्लासिक क्लब वर्सेस अनबिटेबल 3999 या दोन संघादरम्यान होणार आहे. नाणेफेकीचा कौल ALC स्पोर्ट्स अमाया क्लासिक क्लबने जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी अनबिटेबल 3999 या संघाला आमंत्रित केले. मोठी मॅच, बी ग्रुप मधली पहिली. ती मॅच ज्या वेळेला चालू होईल त्यावेळेची ती मजा वेगळी असेल, पण चालू असलेली मॅच मोठी आहे. सो कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. VPL सीझन 8 स्टेट इन विथ पाटील नेटवर्क. थँक्यू. या ठिकाणी सुरुवात होते आणि नेक्स्ट इनिंगला या ठिकाणी सुरुवात होईल. तोपर्यंत या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये होईल बदल आपल्या आणि शेवटचा जो शेवटच्या षटकामध्ये सेकंडला चेंडू होती, चौकार जो ठोकला त्या चौकारासाठी सुशांत पाटील यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक या त्यांना जीपे झालेले आहेत. ते धीरज खोरपे यांच्याकडनं धीरज कोरपे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जीपे झालेत. थँक्यू सो मच. चला 58 धावांचं टार्गेट या ठिकाणी घेऊन उतरला संघ आपण पाहतील तर हितांश क्रियांश 11 आणि याचा लेखाजोखा निश्चितच ऐकवायला मी आमंत्रित करेल विपुल पाटील यांना. हॅलो चेक. वेलकम बॅक. सुस्वागतम आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन अंतर्गत VPL ची स्पर्धा सीझन 8 मॅचच्या दिशेने येतोय. एका बाजूला हितांश क्रियांश अन्या 11 तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विभूती 11 V-Net फायबर. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पायाने फील्ड करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार, चौकार.
झाले 9 धावा धावफलकावरती का गोलंदाजी मारवरती आपण पाहतो हेमंत घाडीगावकर याच्या अंगावरती मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट सुद्धा आहे. जबाबदारी आहे, पण पहिलं षटक एक चांगली स्टार्ट हितांश क्रियांश आणि 11 या संघाकडून दिसते. गॅपमध्ये क्षेत्ररक्षण शुभम होते, पूर्णपणे स्वतःला झोकून दिला. खूप चांगले एफर्ट आणि आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्या गेल्यात. एकनी धावफलक पुढे सरकताना 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. 10 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. 10 धावा धावफलकावरती. चला थोडीशी घाई करायची आहे, इथून वेळेचं बंधन असणार आहे. लेफ्ट केलं जाते चेंडूला उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारे चेंडू. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना 11 11. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. बघा दोन्ही सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. 58चा पाठला करायचा आहे. पुन्हा एकदा चेंडूला लेफ्ट केलं जाते, डाव्या यष्टीच्या बराच बाहेर. पुन्हा एकदा पंच वाईटचा इशारा करताना एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एका बाजूला हितेश आहे, दुसऱ्या बाजूला संदीप. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू होता शुभमच्या हातामध्ये, वेकी वेगाने. हेमंत घाडीगावकरच्या हातामध्ये चेंडू नाही येत आहे. सिंगलनी धावफलक पुढे सरकताना 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 13 धावा धावफलकावरती. फेकी वेगाने गेली होती, पण संदीप सँडी या खेळपट्टीचा बराच अनुभव या खेळाडूला सुद्धा आहे. ऑन साइडला फ्लिक करायचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये, फेकी थोडीशी खराब आहे. सिंगलनी धावफलक पुढे सरकताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 14. गोलंदाजी मारवरती प्रणयला आपण पाहतोय. असा एक खेळाडू सातत्याने या वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या खेळताना त्या खेळाडूची सुद्धा चर्चा आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहतो. फुल टॉस चेंडू एक पाय पुढे टाकून मारण्याचा प्रयत्न केला होता. वेगाने क्षेत्ररक्षक आले. सिंगलनी धावफलक पुढे सरकताना 15 धावा धावफलकावरती. पंधरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 58चा फाटला करायचा आहे. आपण एका बाजूला विचार केला तर ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडू निघून जातोय. संदीप किनीच्या बॅट मधून चौकार. एकोणीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. फील्ड करतील फेकी होईपर्यंत सिंगलनी धावफलक पुढे सरकताना धावफलकार धावा आपण पाहतोय 20 धावा. ही सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये एकमेकांना साथ देऊन कशा प्रकारे खेळतात आपण पाहतोय. तुकांना सुद्धा माहिती आहे ज्याच्या पाल्यामध्ये चेंडू होते तो प्रयत्न करतोय आणि धावफलक 20-20 वरती पोहोचले. 58चा पाठला करायचा आहे. त्या रणनीतीने मैदानाच्या आतमध्ये खेळला सुद्धा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्या चांगला चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन खेळून काढलं हितेशनी. एकनी धावफलक पुढे सरकताना 21 धावा. पाहिलं जातं कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ सीमारेषावर. षटकाराला महत्व नाही. संदीप किनीला मैदान सोडावं लागते. विकेट गॉन.
अंदाज सौरभ मैदानाच्या आतमध्ये येताना 21 धावा. शेवटच्या चेंडूचा पंचांकडून कॉल देण्यात आला. 21 ऑन साइडला फक्त दिशा दाखवून कालुष्ट आहे त्याच्या हातामध्ये चेंडू होते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचते. 22-22 लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाजी मारवरती तिसरं षटक प्रथम. मॅच दिशा आपण पाहतोय 22-22 22 धावा. अठरा चेंडू आणि 36 धावांची गरज. लेफ्ट केलं जाते उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा करून दाखवताना एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना 23. मग इथून जर का आपण पहिल्या इनिंगचा खेळ पाहिला तिथे सुद्धा संघ मागे होता, पण नंतरला बॅक केला. चेंडू जातोय गॅप मध्ये, सीमारेषा पार, चौकार. प्रहार केला जातो दबावामध्ये. तिसरं षटक आहे. मॅच कोणत्या दिशेने जाते हे दर्शवणारं षटक आहे. मॅचचं वळण एक मोमेंटम असतं जे शेवटच्या 2 षटकामध्ये आपल्या बाजूने ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही टीम करतील. पहिल्याच चेंडूवरती चौकार आलाय. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा गॅपमध्ये क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकणारा चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. चला थोडीशी घाई करायची. प्रत्येक बॉलवरती चर्चा करू नका, वेळेचं बंधन आहे. 11 मिनिटं बाकी आहेत, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. इथून पाहावं लागेल पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे थोडासा गोलंदाज प्रथम दबावामध्ये असेल, पण त्या दबावामधून स्वतःला बाहेर सुद्धा करावं लागेल. रणनीती आखली गेली, चर्चा केली गेली. पहिल्या 2 चेंडूवरती चौकार आल्यानंतर धावफलक आपण पाहतोय 31. सौरभ डगआउट मधून सेट होऊन आल्या प्रहार केला जातोय. त्याला सुद्धा माहिती आहे इथून 58चा बाटला करायचा आहे. एक चांगला खेळ आपल्या संघासाठी सुद्धा खेळायचा आहे. पुन्हा एकदा ऑफ साइडला बॅक टू बॅक तिसरा चौकार येतोय सौरभच्या बॅट मधून. कमान डीजे. तिसरं षटक महत्वाचं षटक. मॅच कोणत्या दिशेने जाते हे दर्शवणारं षटक असतं. 35 धावा पहिल्या 3 चेंडूमध्ये सौरभ रॉड्रिक्सच्या बॅट मधून लगातार 3 चौकार. 10 मिनिटं बाकी आहेत, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. विभूती विनेट थोडीशी घाई करायची आहे. पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार येते. प्रहार केला जातोय. सौरभ रॉड्रिक्सला सुद्धा माहिती आहे की इथून आपल्या संघासाठी सौरभ रेडीस. चौथा चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सौरभच्या बॅट मधून चौथा चौकार. सौरभ मैदानाच्या चर्चा डगआउट मध्ये माहोल सुद्धा बदलतोय. सौरभला सुद्धा माहिती आहे तिसरं षटक आहे. या षटकामध्ये जे मोमेंटम आहे ते आपल्या बाजूने, ही मॅच आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केला जाते आणि प्रथम थोडासा दबावामध्ये रणनीती आखावी लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. 39 रन ऑन स्कोर कार्ड, 39 धावा. हितेश आणि सौरभ मैदानाच्या आतमध्ये 39 रन ऑन स्कोर कार्ड.
हलक्या हाताने खेळून काढलं. सौरभला सुद्धा माहिती आहे की मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे ताकद दाखवायची आहे. सिंगलनी संतुष्ट होतोय. 40 धावा. फुल टॉसला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण वेगाने आले होते. डायरेक्ट हिट नयन कालुष्यनी गेलेली आहे. डायरेक्ट हिट धावचीच्या रूपात. ही विकेट किती महाग पडेल येणारी काळ वेळ दर्शवेल. विकेट धावफलक स्थिरावला जाते 41 वरती. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर घेऊया ब्रेक. ऐकूया मयूर डीजेला. धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 12 नंतर 17 कोणत्या संघावर असेल पाहावं लागेल. पण कुठेतरी बॅटिंग टीम डगआउटमध्ये खतरा नसणार कारण की सौरभ मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून लगातार 4 चौकार आल्यात. स्ट्राईक मिळते आपण पाहतोय. पण गोलंदाजी मारवरती हेमंत घाडीगावकर गोलंदाजी मारवरती 4थं षटक आहे. मग 5व्या षटकात हे षटक महत्वाचं आहे कारण की शेवटच्या गोलंदाजासाठी किती धावा ठेवल्या जातील हे दर्शवणारं षटक आहे. मॅचला मजा येणार आहे. 12 चेंडू 17 धावेची गरज. एका बाजूला सौरभ, दुसऱ्या बाजूला हेमंत. पहिल्या चेंडूवरती दिशा दाखवण्याचा प्रयत्न. फक्त चेंडू मागे निघून जातो यष्टी रक्षकाच्या त्यामध्ये. थोडीशी घाई करायची क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनी. 6.5 मिनिटं बाकी आहेत याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. 6.5 मिनिटात तुमचे 5 षटक होणे, शेवटचे उरलेले 11 चेंडू होणे गरजेचे आहे. स्टेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. हेमंत घाडीगावकर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेक केलं जाते. टेक्निकल टीमला व्यस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. पाटील नेटवर्कची टेक्निकल टीम चेक केलं जाईल. बघा तो एक शेवटच्या चेंडूवरती आलेली धावचीत. मॅचचा मुवमेंट असतो तो मुवमेंट आता कुठेतरी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनी लगातार 2 डॉट. मॅच मध्ये मजा येणार आहे कारण की 12-17चं समीकरण 10-17 वर येऊन फायसलं. 10-17 शेवटच्या चेंडूवरती आलेली धावचीत जे मोमेंटम होतं हितांश क्रियांश अन्या 11 कडे ते त्यांनी आता विभूती नेट यांनी आपल्या बाजूने खेचलं गेलं. मॅच लगातारचे 2 डॉट. 10-17चं इक्वेशन चेक केलं जाते. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं हेमंत घाडीगावकर. बघा जबाबदारी घ्यायची असते. स्वतःच्या अंगावरती मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आहे. आता या क्रुशियल मुवमेंटला त्याला सुद्धा माहिती आहे की मला जबाबदारी घेणं गरजेचं आहे. चेक केलं जाते. स्क्रीनवरती दर्शवण्याचा प्रयत्न केला जातोय. धावचीतच्या रूपात गडी बाद होताना दिसतोय. लगातार दुसरी धावचीत. अजून एक हादरा. वळूया एकदा डीजे कडे. ऐकूया एक सुमधीर संगीत. बघा वेळेचं बंधन सुद्धा आहे. टायमरकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. 10 चेंडू 17 धाव्यांची गरज. लगातार 2 डॉट. मॅच मध्ये मजा येणार आहे. 4थं षटक. कट करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ मागे निघून जातोय. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धावफळकामध्ये ऍड होताना दबाव आहे. प्रेशर आहे. या प्रेशरमध्ये सौरभला सुद्धा माहिती आहे की कशा प्रकारे खेळ केले. लगातार 4 चौकार ज्याच्या बॅट मधून आल्यात. पण एका बाजूला हेमंत घाडीगावकर. अनुभव मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. स्टेटच्या दिशेने सर एका हाताने चेंडूला फील्ड केला. 8 ढकलण्याचा प्रयत्न केला गेला आणि सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. 1ने धावफलक पुढे सरकताना इक्वेशन मॅचचा आपण पाहतोय. 9-15 9 चेंडू 15 धावेची गरज. 9-15 मध्ये आपण जर का फासला पाहायला गेलो तर तो 6चा फासला. म्हणजे इथून जर का बॉक्स क्रिकेट मध्ये कॅल्क्युलेशन केलं तर 2 मोठे फटके. पण जर का ते 2 मोठे फटके खेळताना डॉट आले तर तेच डॉट डोकेदुखी सुद्धा ठरतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने फेकी.
फेकी सुद्धा वेगाने केली गेली होती, पण सिंगल कम्प्लीट होताना दिसते. 8 चेंडू 14 धाव्यांची गरज. बघा दबाव आहे. 4थं षटक, मॅच कोणत्या दिशेने जाते दर्शवणारं षटक होतं. तर मॅच कोणत्या दिशेने, बॅलन्सिंग इक्वेशन 8-14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट करायचा प्रयत्न, सरळ चेंडू पायावरती अडवतोय आणि सिंगलने लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. 1 धावफलक पुढे सरकताना. 7 चेंडू 13 धाव्याची गरज. हेमंत गाडीगावकर या महत्वाच्या षटकामध्ये चौकार नाही मारून दिलाय. दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवले. पहिले 2 डॉट धावचीच्या रूपात तो गडी बाद होता. सात चौदा शेवटच्या चेंडूचा कॉल पंच देताना. 7-14 शेवटचा चेंडू, महत्वाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस चेंडू पॅडल स्वीप मारायचं होतं का दिशा दाखवायची होती. सरळ चेंडू पिवळ्या पडद्याच्या बाहेर, गडी बाद. शेवटचे 6 चेंडू असतील 13 धावा. ऐकूया पुन्हा एकदा मयूर डीजेला. थोडीशी घाई करे. शेवटचे 4 मिनिटं बाकी आहेत, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. 6-13चं समीकरण. 6-13 मेराची कहाणी मैदानाच्या आतमध्ये. हे मॅच किसकी आहे पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण स्ट्राईक वरती आपण पाहतोय सौरभ आहे. नवीन फलंदाज हर्षल आलेला तो रनआउट. गोलंदाजी मारवरती सुशांत आहे. पाहावं लागेल 6-13चं समीकरण. 4थ्या षटकामध्ये एकही चौकार नाही आलाय, तो दबाव आहे. 3ऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती आलेली धावची तेच मोमेंटम आपल्या बाजूने खेचलं गेले. शेवटची 4 मिनिटं बाकी आहेत, याची सुद्धा नोंद घ्यायची. सुशांत गोलंदाजी मारवरती. 6-13चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. फुलटा चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरतून. आता पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये टप्पा कुठे पडलाय. कुठे पाहावं लागेल. दोन्ही ऑफिशियल अंपायर चर्चा करतील. चेक केलं जाते. टेक्निकल टीमला पुन्हा एकदा व्यस्त करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू सुशांतचा पहिला चेंडू. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषा पार जाताना दिसला. 5 चेंडू 9. 4थ्या षटकामध्ये एकही चौकार हेमंत गाडीगावकरने हात खोलण्याची संधी नव्हती दिली. आता इथून सौरभ जबाबदारी घेतोय. त्याला सुद्धा माहिती आहे इथून क्रुशल मोमेंट आहे. 5 चेंडू 9 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच चेंडूवरती प्रहार केला जातोय. आता सुशांत एका बाजूला दबावामध्ये असेल, कारण की जेव्हा गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातो थोडासा मैदानाच्या आतमध्ये दबाव असतो. शुभमच्या हातामध्ये चेंडू, फेकी नाही केली जाते. सिंगल कंप्लीट. 4 चेंडू 8 धाव्यांची गरज. 4-8 मध्ये आपण जर का फासला पाहायला गेलो तर 4चा फासला आहे, पण बॉक्स क्रिकेटमध्ये हा 4चा फासला कमी करण्यासाठी 2 मोठे फटके मॅच मध्ये असणे गरजेचे आहे. सर्कल क्रिकेट पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. सरळ चेंडू मागे निघून जातोय यष्टीरक्षकाच्या आधारे. सौरभ स्ट्राईक वरती गेलाय, पण धावचीच्या रूपात एक गडी बाद सुद्धा होताना दिसते. मॅचला मजा येणार आहे. 3 चेंडू 8 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. येतोय डीजे कडे, ऐकूया एक संगीत. मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू 8. जेव्हा 3ऱ्या षटकामध्ये लगातार जे 4 चौकार आले तेव्हा एका बाजूला आपण वाटलं होतं की मॅच मध्ये वरच्या दिशेने आहे, पण तो आलेला शेवटच्या चेंडूवरती धावचीत मॅचचं मोमेंटम आपल्या बाजूने खेचलं गेलं पूर्णपणे. विभूती नेट आपण पाहतोय. 2 मिनिटं बाकी आहेत. सुशांत थोड़ी घाई करायची. कितना भी कर लो दोस्त, हाथ से सिमट जाता है ये वक्त है, किसी के लिए रुकता नहीं है. थोडीशी घाई करायची. ऑफ साईडच्या उजव्या यशीच्या बाहेर आहे का चेंडू. आता पंच पाहायला जातील. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. नोचा इशारा. अशा मोमेंटला अशी चूक किती कॅल्क्युलेट केली जाईल.
पाहावं लागेल. सुशांत कडून चूक होते. 3 चेंडू 7 धाव्यांची गरज. 3-7चं इक्वेशन, नोचा इशारा येतोय पंचांकडून. बघा नॉन स्ट्राईक एंडवरती आपण नवीन फलंदाज जितू पाटील आहे. आता इथून तो सुद्धा दबाव असेल की मनामध्ये नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. सौरभ स्वतःच्या खांद्यावरती एखादी जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये लढतोय, पण मॅचला फिनिश करेल का? ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू निघून जातोय. सौरभच्या बॅट मधून चौकार. शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. थोडीशी घाई करायची आहे. शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. स्क्रीनवरती टायमर सुद्धा ऑन आहे. 2 चेंडू 3 धाब्यांची गरज. सौरभ एका बाजूला जबाबदारी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुशांत. 2 चेंडू 3 धाब्याची गरज. का चांगला चेंडू हाताळला होता, पण कशा प्रकारे ऑन साइडला फक्त फ्लिक केलं, त्या चेंडूवरती दिशा दाखवण्याचे कार्य केलं आणि त्या चेंडूला गॅप मध्ये पाठवलं. 2-3चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 58चा पाठला करायचा होता. कशा प्रकारे रणनीती रचली गेली होती आणि त्या सुद्धा चुका झाल्या की त्या चौकारानंतर कमबॅक करून दाखवले. मार्कच्या हातामध्ये चेंडू नाही येत आहे. सिंगल नाही घेतली जाते. आता शेवटच्या चेंडूवरती करूया मरोची. एका बाजूला विभूती, दुसऱ्या बाजूला हितांश. पाहावं लागेल 1-3चं समीकरण. थोडीशी घाई करायची आहे. चला जर का या चेंडूवरती चौकार आला तर सनी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 1-3चं समीकरण. करूया मरोची परिस्थिती. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये जातोय. मॅच फिनिश. विभूती नेट संघ जिंकतोय. पराभवाच्या छायामध्ये जावं लागते. हितांश 11 हार्ड लक. चला लगेच मैदानाबाहेर अनबिटेबल 399 आणि LC स्पोर्ट्स अमाया क्लासिक क्लब. आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ए ग्रुप मधून पहिला क्वालिफाय होणारा संघ सायबा आणि दुसरा क्वालिफाय होणारा संघ राहिलाय तो विनेट फायबर सायबा. हे 2 संघ क्वालिफाय झालेत ए ग्रुप मधून. आपण बी ग्रुप कडे जातोय. ज्या ठिकाणी 4 संघ खेळताना आपल्याला दिसतील. आजच्या दिवसातील शेवटचा ग्रुप आणि त्याच्यामध्ये LC स्पोर्ट्स अमाया क्लासिक क्लब वर्सेस अनबिटेबल 399 ही पहिली मॅच. आणि त्यानंतर दुसऱ्या मॅच कडे आपण ज्या वेळेला जाणार त्यावेळेला जयू दुर्गेश 11 वर्सेस हस्ती स्पोर्ट्स सायबा हे 2 संघ खेळताना दिसतील. चला फिल्डिंग लावून घ्या. अंपायर्स टेक युअर पोझिशन. आतापर्यंत या स्पर्धेला 25,000 जणांनी बघितलंय, त्यामुळे त्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार जे आपण या VPL सीझन 8 ला जे भरभरून प्रेम देताय.